तर मित्रांनो, आज आमची वेंटीताई बनवते आहे स्पेशल असे शिरवाळे, जे कोकणात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. पाणी उकळलं, हा, पाणीला उकळी आली तसे पीठ टाकायचं. हे पीठ कुठलं पीठ आहे? आणि मीठ, तांदळाचं पीठ. मोदकाची उकळ असते ना तशी भागवायचा, पण जरा पातळ करायचं. हे लाटण्याचं चांगलं असं घोटायचं असतं. घोटून एक जीव करू वया. हा शेवयाचा साचा. हे एक नारळ आहे, एका नारळाचा रस करायचा आहे. त्यात 1 चमचा जिरा, 1 चमचा 1 टीस्पून हळद पूड टाकलात तरी चालतं, नाहीतर अख्खी टाकलात. पाणी टाकूया, बारीक वाटून घ्यायचा. साच्याचा तोंड बघायचा आणि असे गोळे करायचे आणि उकळत्या पाण्यात सोडायचे. ते गोळे काढायचे, बघायचे उकडले काय. कोकणात आल्यावर प्रत्येक कोकणी माणूस चाकरमान्यांसाठी हे शिरवाळे तर बनवतात. आपण तर नूडल्स, मॅगी सगळ्या प्रकारचे शेव खातो, पण हे शिरवाळे खूप युनिक आहेत आणि ही कोकणाचे पारंपरिक शिरवाळे आहेत. ते खोबरा वाटून रस तयार झाला तर गाळून घेऊया. आता गूळ टाकूया. एका नारळावर मी पाव किलो गूळ घेतले. चवीपुरतं मीठ टाकायचं थोडं. आपण या कोणत्याही सीझन मध्ये खाऊ शकतो. कोकणातले नूडल्स खाऊया. रस आणि शिरवाळे जे सगळ्यात बेस्ट दिसत आहेत आणि सुगंध इतका जबरदस्त येतो ना की माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. वा, अप्रतिम. इतके बेस्ट झालेत ना की मी अक्षरशः पहिल्याच बाईट मध्ये ढगात गेले.